तिकडे मराठवाड्यात झालेल्या पावसाने 12 लोकांचा मृत्यू झालाय। अजूनही पुरात वाहून गेलेल्या लोकांचा शोध सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 5 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर अजूनही पुरात वाहून गेलेल्या 2 व्यक्तींचा शोध सुरू आहे। फुलंब्री तालुक्यातल्या बोरगाव अर्ज नदीपात्रात शोधकार्य कसं सुरू आहे, आढावा घेतलाय कृष्णा केंडे यांनी। मराठवाड्यात झालेल्या पावसानं 12 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला। यातले अनेक जण पुरात वाहून गेलेत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकांचा पुरात वाहून मृत्यू झालाय। अग्निशामक दलाचे आपल्यासोबत कर्मचारी आहेत। कधीपासून तुम्ही नेमका शोध घेत आहात? काल संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून आम्ही शोध घेत आहोत। 4:30च्या सुमारास आम्हाला कॉल आला होता की फुलंब्री येथे शेवता गावापासून पाण्याच्या पुरामध्ये एक इसम म्हणजे एक व्यक्ती वाहून गेला आहे। रावसाहेब बेडके असं नाव आहे त्या व्यक्तीचं। तर काल 5:30 वाजल्यापासून आम्ही रात्र होईपर्यंत शोध घेतला आणि रात्री शोध घेणं शक्य नाही अंधाराच्या वेळेस, त्यामुळे आम्ही मग आज सकाळी 6:30 वाजल्यापासून शोध चालू केला, पण अजून काही तो व्यक्ती सापडलेला नाही आहे। एकंदरीतच पाहिलं तर लोक पुरामध्ये वाहून गेलेत आणि त्यांचा शोध या ठिकाणी अग्निशामक दलाकडून केला जातोय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।